नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती 2023च्या संदर्भानं जी विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती। या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित व बुद्धिमत्ता चाचणी। गणित व बुद्धिमत्ता चाचणी सराव पेपर 4, ज्यामध्ये आपण IBPS पॅटर्न पद्धतीप्रमाणे जे 25 प्रश्न सेट केले होते आपण मॅथ आणि रिझनिंगचे, या 25 प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्नाला सुरुवात करूया। सुरुवातीला आहे बघा, आरशातील आकृती ओळखा। यामध्ये आपल्याला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि या बाजूने आरशाचं चित्र दिलेलं आहे। यामध्ये आरशामध्ये कशी प्रतिमा पडेल या आकृतीची ते ओळखायचं असतं। साधारणपणे आरशातील आकृती आणि पाण्यातील आकृती या टाईपचे क्वेश्चन आपल्याला विचारले जाण्याची शक्यता असते। तर आरशातील आकृतीमध्ये आपल्याला माहिती आहे की डावी बाजू ही उजवीकडे जाते आणि उजवी बाजू ही डावीकडे जाते। या लॉजिकवर आधारितच आपण प्रश्नाचं उत्तर काढू शकतो। जर आपण पर्याय क्रमांक 3 निवडलं तर ते बरोबर आपल्या सगळ्या संकल्पना त्या नियमाच्या लागू होतात। जसं 3 मध्ये बघा, हे इथला ई, त्यानंतर डी आणि ही रेष, या तिन्हीचा जरी तुम्ही संदर्भ घेतला तरीही तो संदर्भ आकृती 3 फॉलो करतो, बाकीच्या आकृती फॉलो करणार नाहीत, त्याच्यामध्ये त्या मिस्टेक्स आहेत। त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढील विधानाच्या आधारे कोणता निष्कर्ष निघतो, कोणते निष्कर्ष निघतात। तर्क व अनुमानाचा प्रश्न आहे। आता यामध्ये काय करावं लागते, आपल्याला विधानावरून आपल्याला आकृती काढावी लागत असते। जसं आपण विधानावरून एक आकृती काढण्याचा प्रयत्न करूया। एकही गाय खुर्ची नाही। आता ज्यावेळेस विधानामध्ये एकही नाही असं असतं त्यावेळेस स्वतंत्र 2 वर्तुळ येतील, म्हणजे ही गाय स्वतंत्र गायीसाठी वर्तुळ आणि स्वतंत्र खुर्चीसाठी वर्तुळ। ठीक आहे, एकही गाय खुर्ची नाही। सर्व खुर्च्या टेबल्स आहेत। सर्व खुर्च्या म्हणल्यावर खुर्च्या जातील आतमध्ये आणि बाहेरून येतील टेबल्स। आता आपल्याला लक्षात येते की टेबलचं वर्तुळ हे गायीला सुद्धा छेदू शकतो। ठीक आहे, म्हणजे इथे शक्यता आहेत, 2 शक्यता आहेत, म्हणजे ती आकृती काढायची गरज नाही। ज्यावेळेस तुमचा सराव होतो ना त्यावेळेस तुम्हाला कळतं की आकृती 2 काढायची की 1 काढायची। ठीक आहे, म्हणजे समजा आज जसं आपण इथं काढूया दुसरी आकृती, एकही गाय खुर्ची नाही, ही खुर्ची, ही गाय, ही खुर्चीसाठी आणि सर्व खुर्च्या टेबल आहेत, तर मग ही अशी पण आकृती येईल। किंवा अजून 3 आकृत्या काढू शकतो आपण, 2 मध्ये घेऊ शकतो। अशा पद्धतीनं चेक करूया। काही टेबल्स खुर्च्या आहेत, 3ही जरी आकृती काढल्या तरी आपल्याला लक्षात आलं की हे बाहेरले टेबल्स आहेत आणि बाहेरून आत जाताना म्हणजे टेबलाकडून खुर्चीकडे जाताना हे काही असतं। म्हणजे काही टेबल्स खुर्च्या आहेत का, तर हो। तुम्ही 3 जरी आकृत्या काढल्या तर 3ही आकृतीमध्ये पहिला जो निष्कर्ष आहे तो बरोबर येणार आहे। दुसरा बघा, काही टेबल्स गायी आहेत। आता बघा, हे गायीचं स्वतंत्र वर्तुळ आहे या आकृतीमध्ये आणि हे टेबलचं वर्तुळ आहे, छेदलेत का ते एकमेकाला नाही, म्हणजे एका आकृतीनुसार हे रॉंग आहे दुसरा निष्कर्ष, आणि या आकृतीनुसार तो बरोबर आहे, गायीनं छेदलंय। मग एका ठिकाणी बरोबर आणि एका ठिकाणी रॉंग, याचा अर्थ ते रॉंग असतं। दोन्ही आकृत्या काढल्या किंवा 3 आकृत्या काढल्या तर 3ही ठिकाणी बरोबर पाहिजे, 2 आकृत्या काढल्या तर 2ही ठिकाणी बरोबर पाहिजे। ठीक आहे, म्हणजे हे रॉंग आहे दुसरा। तिसरा बघा, काही खुर्च्या गायी आहेत, हे पण रॉंग येणार आहे, एकात आहे एकात नाही। एकही गाय टेबल नाही, एकात आहे एकात नाही, म्हणजे हे पण रॉंग येणार आहे। म्हणजे फक्त निष्कर्ष 1 बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे। त्यानंतर बघा, वेन आकृती आहे, त्यांनी बरंचसं काही सूचना वगैरे दिल्यात। साधारणपणे आपल्याला ते असं म्हणतात की 3 घटक आहेत ज्याचा परस्पराशी एक विशिष्ट संबंध आहे। समान संबंध वर्तुळाच्या संचांनी दर्शविला आहे। प्रत्येक वर्तुळाचा आकार किती असला तरी एका घटाचे तो प्रतिनिधित्व करतो। योग्य वर्तुळाच्या संचाशी खालील घटकांच्या जोड्या लावायच्या आहेत आणि तो संच आहे शब्दाचा नद्या, कालवे आणि बारमाही पाण्याचे स्रोत। आता एक संदर्भ लक्षात घ्यायला पाहिजे होता की बघा, इथं लगेच क्लिअर लक्षात येईल की आकृती क्रमांक 5 हे आपलं उत्तर असणार आहे, कारण मोठं जे वर्तुळ आहे ते बारमाही पाण्याचे स्रोत आणि नद्या आणि कालवे असा तो संदर्भ येतो क्लिअर कट। म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेले आपल्याला आकृती 5वी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे। त्यानंतर खाली दिलेल्या प्रश्नात 2 विधानं दिली आहेत। ही विधाने एकतर स्वतंत्र कारणं असू शकतात किंवा स्वतंत्र कारणाचे परिणाम असू शकतात।
दोन्ही एक विधान इतर विधानाचा परिणाम असू शकतो. दोन्ही वाचा आणि योग्य पर्यायाची निवड करा. दोन विधानं असतात, एक तर ती एकमेकाचं कारण असते, एकाचा परिणाम असतो, किंवा दोन्ही स्वतंत्र कारणाचे परिणाम असतात. जशी माहिती आहे तशी वाचण्याचा प्रयत्न करू अगदी काळजीपूर्वक. पहिलं विधान आहे, मागील वर्षीच्या तुलनेत तरुण बेरोजगारांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली. मागील वर्षाच्या तुलनेत तरुण बेरोजगाराच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली, हे एक स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट बघा, मोठ्या संख्येने उमेदवारांनी बँकेने जारी केलेल्या व्यवस्थापकाच्या पदासाठीच्या जाहिरातीविरुद्ध अर्ज सादर केले आहेत. आता हे विरुद्ध म्हणजे जाहिरातीच्या संदर्भानं असा आशय घ्यायचा आहे तो. इंग्लिशमध्ये प्रश्न मराठीमध्ये होताना हे प्रॉब्लेम येतातच साधारणपणे. तर बघा, मग आपल्याला लगेच क्लिअर कट लक्षात आलेलं आहे की एका बँकेच्या व्यवस्थापक पदासाठी मोठ्या संख्येने अर्ज आलेत. का आलेत? कारण बेरोजगारी आहे. मग बेरोजगारी कशात आहे? विधान क्रमांक 1 मध्ये बेरोजगारी दाखवली. म्हणजे विधान क्रमांक 1 झालं कारण आणि विधान क्रमांक 2 अर्ज आलेत ना, मग 2 झाला त्याचा परिणाम. मग आता कसं कुठं दिलेलं आहे पर्यायामध्ये बघा, हे विधान 1 कारण आहे आणि विधान 2 त्याचा परिणाम आहे. म्हणजे पर्याय 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. नातेसंबंधावर आधारित प्रश्न आहे. ए अँड बी याचा अर्थ ए ही बीची पत्नी, ए पर्सेंटेज बी याचा अर्थ ए हा बीचा भाऊ. मग आता हे जे साईन दिलेत अँड, पर्सेंटेज, @ हॅश आणि बरोबर, या प्रत्येकाचा अर्थ आहे. तर त्यांनी दिलं की जी पर्सेंटेज, एच पर्सेंटेज, जी हॅश, एम @ वाय पर्सेंटेज, टी @ एस अँड आणि एक्स के. तर कोणते विधान योग्य नाही, म्हणजे यातले 3 योग्य आहे आणि 1 योग्य नसणार आहे. बघा, मग आपण काय केलं, ही जी मांडणी आहे ही इथं व्यवस्थित करून घेतली. सॉफ्टवेअरमुळे थोडंसं लिहिता येत नाही बघा. मग जेव्हा आपण हे पूर्ण सोडवलं तेव्हा आपलं फायनल काय मिळालं की एस आणि एक्स हे पती पत्नी आहेत. त्यांची आपत्तीत बघा वाय, टी आणि के. नंतर दुसऱ्या बाजूला जी आणि वाय हे पती पत्नी आहे. जीचा भाऊ आहे एच आणि जी आणि वाय यांचा मुलगा आहे यम. आता इथे काय करायचं आहे, ही मांडणी आपण क्रॉस चेक करू. जी ही वायची पत्नी आहे बघा, जी ही वायची पत्नी आहे म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. हे इथं तुम्हाला सोडून पण दाखवलं आहे कसं कसं काढलं आहे. तर ठीक आहे, सॉफ्टवेअरमुळे थोडंसं लिहिता येत नाही. टी हा केचा भाऊ, हे बघा टी आणि के भाऊ आहेत, हे पण बरोबर आहे. वाय हा एचचा जावई, जो वाय आहे हा एचचा जावई नाही, हे रॉंग आहे. हेच आपलं उत्तर आहे. का? कारण की वाय जो आहे हा एचचा काय आहे, भाऊजी आहे किंवा दाजी आहे, बरोबर आहे. जो यमचा मामा आहे बघा आणि जीचा भाऊ आहे. बहिणीचा भाऊ हा कोण असतो, मेवणा. आणि बघा बहिणीचा नवरा हा कोण असतो, दाजी, म्हणजे जावई होणार नाही. यस ही यमच्या वडिलांची आई, जी यस आहे ती जे यम आहेत, हे बघा जी यस आहे ही यमच्या वडिलाची आई म्हणजे वायची आई आहे का, हे बघा वायची आई आहे, म्हणजे ती चौथं पण बरोबर आहे. म्हणून उत्तर झालं ऑप्शन नंबर 3. पुढे पाहूयात आपण. मांडणी दिली आहे की आंबा, चिक्कू, जांभूळ, चिक्कू, पेरू हे काय 3 झाडं एका वळीत अशी 6 झाडं आहेत आणि हे कर्णरेषेत आहे बघा. म्हणजे हे असं आहे कर्णरेषा, म्हणजे आयत एवढं एक कन्फर्म मिळालं. ही एक कर्ण काढून घेतला. चिक्कू आणि चिंच कर्णरेषेत आहे. मग आपण इथं घेतला चिक्कू आणि इथं घेतली चिंच. ठीक आहे, बघा पेरूचे झाड ओळीच्या शेवटी नाही, जांभूळ व चिंच यांच्या दरम्यान एक झाड आहे, म्हणजे इथं काय असेल, जांभूळ. एक झाड कोणतं इथे पाहू आपण. पुढे दिले चिक्कूचे झाड पेरूच्या शेजारी आहे, हे चिक्कू म्हणजे इथं कोण आला, पेरू, बरोबर. आणि सीताफळ झाड ओळीच्या जांभळाचे, इथं आलं सीताफळ जे जांभळाच्या शेजारी आहे. एक राहिला कोण, आंबा, इथं कोण आहे, आंबा. आता प्रश्न आहे की पेरूच्या समोर कोण आहे, पेरूच्या समोर कोण आहे, सीताफळ, पर्याय क्रमांक 4. दिलेल्या मुद्दलावर 10 वर्षासाठी 10% दराने येणारी रास 800 असेल तर मुद्दल काढा. तर मुद्दल इथे ऑप्शन नंबर 4 400. कसं काढायचं, इथे तुम्हाला सगळं सूत्रात लिहून दिलं आहे. काय होतं, सॉफ्टवेअरमुळे लिहिता येते म्हणून आपण लिहून घेतलं की समजा मुद्दल जर एक्स घेतली तर व्याज का होईल, 8 - x, बरोबर आहे. आता मग पुढं आपण ते सोडवलं सगळं, मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर, आणि हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळालं की 400. बॉडमॉस होतं, चिन्ह बदल करायचं आणि सोडवायचं होतं.
तर पर्याय क्रमांक 1चे जर चिन्ह टाकले तर उत्तर येतं की बघा @ जे आहे याचा अर्थ होतो गुणाकार, पर्सेंटेजचा अर्थ इथं दिला आहे आपल्याला प्लस, डॉलरचा अर्थ दिला आहे भागाकार आणि इथं भागाकार हां, आणि हॅशचं दिलं वजा. मग आपण हे बॉडमोच्या पद्धतीनं सोडवलं तर उत्तर 37 मिळते. आता बॉडमॉस आहे कंसात कंस मग सोडवत चला. बघा 16/4 4. आता पुढे पहा, आधी कंस सोडवा. 3 - 2 1, 4 1 4 वजा 5तून 3 गेले 2, 2 2 4, 4 1 5, 5 - 4 म्हणजे आला 1. बरोबर आहे. मग आता इथे 4 होता, हा 4, 4 गुणिले 1 4, 4 1 4, 4 1 4, उत्तर आलं 1. ऑप्शन नंबर 2. बरोबर आहे. पुढे पहा, वर्गमूळ घनमूळ यावर आधारित आहे. कर्णित 21 प्लस कर्णित 14 प्लस 4, 4 बाहेर आले, इथं आलं 2, 2 आणि 14 झाले 16, 16 बाहेर आले 4, म्हणजे 21 प्लस 4 हे कर्णित आहे, कर्णित 25 म्हणजे बाहेर आले 5. पर्याय क्रमांक 2. ज्या पद्धतीनं हा संचय दिलेला त्याच पद्धतीनं संच शोधा. संचय काय बघा, जर संचच्या भागेला 3 केलं तर किती आले 12, संचच्या भागेला 4 केलं तर किती आले 12, संचच्या भागेला 6 केलं तर किती आले 12, 12 12 12. असा कोणता पर्याय ज्याच्या भागेला 3 4 आणि 6 केलं तर 12 येतील, 12 येत नाही. मग दुसरी संख्या येते काय, येते 17. बघा 17 × 51, 17 × 68, 17 × 102. बैठक व्यवस्था आहे. मग बैठक व्यवस्थेची जर आपण मांडणी केली तर बघा किती लोक आहेत, समजा G M R K L आणि P 7 लोक आहेत. ते काय म्हटले, सीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी असलेला K च्या लगतच उजवीकडे G आहे. बरोबर आहे. मग समजा आपण एका ठिकाणी C घेऊन टाका, समजा इथं घेतला C हां, तर सीच्या डावीकडे म्हणजे ते आत पाहत आहेत ना, ही उजवी बाजू ही डावी बाजू, पहिला दुसरा तिसरा. बरोबर आहे. इथं कोण आहे, इथं आहे K ज्याच्या लगतच उजवीकडे G म्हणजे इथं आहे G. बरोबर. R हा C आणि P या दोघांच्या लगतच आहे. जो R आहे तो C आणि Pच्या लगतच आहे, म्हणजे हा झाला C. याचा अर्थ इथं काय येणार, R येणार. का, कारण तो दोहीच्या मध्ये आहे ना, C आणि Pच्या मध्ये कोण आहे R. बरोबर. आता कोण राहिला, आता अजून राहिला आहे M आणि L. बरोबर आहे. अजून समजा एक जागा द्यावं लागेल, समजा ही एक जागा दिली आपण. हां, आता काय म्हणते, M हा काय आहे Gच्या लगतच नाही. बरोबर. पुढं काय दिलं मग आता आणखीन आपल्याला P दिलं आहे ना, M Gच्या लगत नाही म्हणजे इथं नाही आहे. बरोबर आहे. ओके. आणि आपलं काय दिलं आणखीन, R हा C आणि Pच्या लगतच आहे, Gच्या लगतच डावीकडे K आहे, एक L राहिला आणखीन. बरोबर आहे. म्हणजे आपल्या एकदा परत आकृती काढावी लागेल. ओके. हां, बघा किती जण आहेत हे, 2 4 6 आणि 7 लोक आहेत ना. बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. पहिले आपल्याकडून 6च झाले होते, आता बरोबर 7 आले. तर आता काय काय एक एक मांडणी करत चला. सीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी असलेला K, आपण C घेतला होता. बरोबर आहे. समजा आपण इथे घेतला होता C. सीच्या डावीकडे पहिला दुसरा तिसरा कोण आहे, इथे आहे K. ठीक आहे. आणि Kला ते काय म्हटले की Kच्या लगत उजवीकडे आहे G. बरोबर आलं. आता R हा C आणि P या दोघांच्या लगतच आहे. जो R आहे तो C आणि Pच्या लगतच आहे, म्हणजे इथं कोण असणार R आणि इथं कोण असणार P. का P असणार आहे, कारण काय झालं आहे की Cच्या जवळ आहे R आणि आता Pच्या जवळ R, म्हणजे तो मध्ये येणार. आता राहिले L आणि M. M हा Gच्या लगत नाही, या Gच्या लगत M नाही आहे, म्हणजे M कुठं असणार, एक जागा राहिली इथं. मग आता एक व्यक्ती राहिला L, इथं काय असणार L. ही झाली मांडणी. आता पहा Mच्या डावीकडे तिसरा कोण, ही उजवी बाजू ही डावी बाजू, तिसरा कोण आहे. मग आता बघा 1 2 आणि 3 C, ऑप्शन नंबर 3. पुढे पाहूयात आपण. सांकेतिक भाषेत बॉय म्हणजे 21, मॅन म्हणजे 14, तर वुमन म्हणजे किती. बॉय किती आहे 2, O 15, Y 25, 25 आणि 15 40 आणि 2 42, 42 भागेला जर 2 केलं तर येतं 21. मग मॅन किती येतं 28, भागेला 2 14,
तसं वुमन किती येतं आहे 66 बेरीज 66 भागिले 2 33 पर्याय क्रमांक 1. शृंखला दिली आहे 0 0 3 7 8 26. मग काय बघा 1चा वर्ग वजा 1 बरोबर 0 आणि 1चा घन वजा 1 बरोबर 0. मग 2चा वर्ग 4 वजा 1 3, 2चा घन 8 वजा 1 7. मग 3चा वर्ग 9 वजा 1 8, 3चा घन 27 वजा 1 26. आता 4चा वर्ग वजा 1, 4चा वर्ग 16 वजा 1 15 पर्याय क्रमांक 1. प्रश्न आहे आपला की इंग्रजी शब्दकोशात खालीपैकी कोणता शब्द शेवटी येईल. मग मांडणी करा. सगळ्यात आधी काय येतो PO, O नंतर काय येतं L, म्हणजे हा झाला 1 नंबर, हा 2 नंबर. आता या दोघांमध्ये हा 3 नंबर आणि हा 4 नंबर, म्हणजे उत्तर काय येईल ऑप्शन नंबर 3 पूल. एका कुटुंबात Xचा Yशी जो संबंध आहे तोच संबंध Yचा Xशी आहे, तर X आणि Yचा संबंध काय. साहजिकच एकमेकाचा सारखा संबंध केव्हा येईल, एकतर भाऊ भाऊ किंवा बहीण बहीण. ऑप्शन नंबर 2 बहिणी बहिणी. सोडवायचं आहे आपल्याला 3 + 1/1 छेदात 5 + 2. मग अशाच काय करायचं, पहिले याला सोडून घ्या. याला जर सोडवलं बघा 2च्या छेदात काही नाही म्हणजे छेदात 1, मग 5 दुनी 10 + 1 छेदात 5 बरोबर 11/5. आता याच्या अंशात 1 आहे म्हणजे याला उलट करा 1/11 गुणेला 5/1. मग 5 1 5 छेदात 11. आता बघा पुढं काय आहे 3 + 5/11 याच्या छेदात काही नाही म्हणजे 1. मग 11 त्रिक 33, 33 + 5 छेदात 11, 33 आणि 5 38, 38/11 हे झालं आपलं उत्तर. पण असा पर्यायच नाही. मग आता याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करा. 11 11 11 2 22, 11 त्रिक 33, खाली किती उरले 5 छेदात 11 हे झालं आपलं उत्तर 3.5/11 पर्याय क्रमांक 1. पुढं बॉडमॉसच्या पद्धतीनं सोडवायचं आहे बघा. आता जेव्हा असं येतं हे गुणाकारात, याचा अर्थ हे भागाकारात आहे. 4च्या भागेला 29च आहे ना, मग 29 भागेला आता किती आहे 145 भागेला 29 किती आलं 5, म्हणजे 5 गुणेला 4 29 1 29 29 5 145 5 चोक 20. पहिलं आलं 20. आता हे दुसरं पहा 26 हे 78च्या भागेला गेले 78 म्हणजे 26 त्रिक 78 आणि 3 5 15, दुसरं आलं 15. तिसरं पहा 27 108, मग 27 1 27 27 चोक 108 108 खाली किती आलं 4 4 पंचे 20. मग आता फायनल काय मिळालं आपल्याला 20 वजा 15 + 20 बरोबर आहे. मग 20 मधून 15 गेले खाली राहिले 5 + 20 बरोबर 25 पर्याय क्रमांक 3. आता 6 व्यक्ती दिले त्यांचे गुण क्रमांक दिले आहेत. मग आता ही मांडणी करा. जीला F आणि K यांच्यापेक्षा अधिक गुण आहे, म्हणजे जीला गुण अधिक आहे कोणापेक्षा F आणि K पेक्षा बरोबर. Fला I पेक्षा अधिक गुण आहे मात्र सर्वाधिक नाही. जीला H पेक्षा अधिक आहे, ह्या जीला जे आहे ना हे परत आता H पेक्षा अधिक आहे. केला J पेक्षा अधिक आहे, केला J पेक्षा अधिक आहे. जो कमी आहे तो आपण खाली लिहू मात्र H पेक्षा कमी आहे, म्हणजेच काय G बरोबर आहे. नंतर आला H, नंतर कोण आला F, नंतर कोण आला K. एवढी मांडणी आली. पुढं पहा आयला 3ऱ्या क्रमांकाची गुण आहे म्हणजे आय आणखी खाली गेला. Fला K पेक्षा अधिक गुण आहे बरोबर आहे, झाली आपली मांडणी. K पेक्षा वरती गेला ना. Hला कमी आहे बरोबर आहे, आलं लक्षात. मग आता Fला 59 आहे तर Kला 46. सर्वाधिक कोण आला जीच आला ना, जो सगळ्यात टॉपवरच राहिला पर्याय क्रमांक 1 बरोबर. आता पुढे पाहूयात आपण. आता 4 व्यक्ती आहे आणि त्यांच्याविषयी माहिती दिली. एक शिक्षक आहे आणि कॅरम हा क्रिकेट खेळतो बरोबर आहे. म्हणजे काय ए आणि बी हे डॉक्टर आहेत. ए पोलो खेळ खेळतो, दोन्ही डॉक्टर फुटबॉल खेळतात. डी वकील आहे, एक डॉक्टर बुद्धिबळ देखील खेळतो, वकील कॅरम आणि फुटबॉल खेळतो. 4 व्यक्ती प्रत्येकी 2 खेळ खेळतात, कोणता तरी एक व्यवसाय करतात. तर व्यक्तींपैकी कोण पोलो हा खेळ खेळतो आणि डॉक्टर आहे हे बघा. ए डॉक्टर आहे आणि ए पोलो खेळतो पर्याय क्रमांक 3. पुढे दिलंय खालील क्रम काळजीपूर्वक वाचा आणि त्याचे उत्तर द्या. असे किती अक्षर आहेत ज्यांच्या लगेचच नंतर एक समसंख्या आहे आणि आधी विषम संख्या आहे. मग असं आपल्या यात निवडायचं आहे. मग आपण असं निवडत 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 पुढं आलो तर आपलं कळतं. हे बघा 3L4 1 आणि पुढं बघा 3D8 2 असे किती आहेत 2 पर्याय क्रमांक 3.
प्रश्न पाहूयात आपण. चिन्ह बदल करायचा आणि उत्तर बरोबर आलं पाहिजे. मग आता जेव्हा आपण पर्याय क्रमांक 2 टाकू की प्लस ऐवजी मायनस, इथे प्लस आणि इथे प्लस करू तर उत्तर येतं बघा आपलं. ठीक आहे, बघा 14तून 9 गेले, खाली किती आले 5. ठीक आहे, प्लस 4 दुनी 8, 8 आणि 5 13, इथपर्यंत एक आटपलं. यांचं बघा 6 आणि 1 आता याच्या भागेला या 6 आणि 1 7 आणि बाहेर गुणेला 7. म्हणजेच काय, हे कसं तयार झालं, 13/7 गुणेला 7, 7 7 कटले, उत्तर आलं 13. म्हणजे आपलं उत्तर बरोबर. संख्यांच्या 2 3 5 या संख्यामधून बेरीज 21 असेल अशा संख्या निवडा. तर मोठी संख्या कोणती. तर बघा मग मोठी संख्या 12 घेतली तरी जमत नाही, तर मोठी संख्या ती 11. म्हणजेच 2 + 3 + 5 किती झाले, 2 आणि 3 5 आणि 10 + 11 बरोबर 21. पर्याय क्रमांक 4. कृत्रिम भाषेत अनुवाद केलेले शब्द दिले तर यामध्ये काय असतं, शब्द मागं पुढं असतो, फक्त तो निवडायचा आहे. जसं हा शब्द आणि हा शब्द याला आहे स्पिअर ब्रेड आणि हा शब्द आणि हा शब्द याला आहे ब्रेड्स नीड. बघा ब्रेड रिपीट झाला, ब्रेड रिपीट झाला आणि हा UPMPX हा जो शब्द आहे हा काय झाला, रिपीट झाला. म्हणजे हा काटला, हा काटला, मग स्पिअरला राहिला हा. आपलं विचारलं स्पिअर, हा शब्द किती ठिकाणी आहे, इथे आणि इथे. पहिला आणि दुसरा तर कटला, पण हा अपमॅक्स व्हीलसाठी नाही हे पण कळलं. म्हणजे उत्तर मिळालं पर्याय नंबर 2. आणि शेवटचा प्रश्न आहे की मालिका निवडा. तर ही मालिका चुकीचं पद कोणतं आहे. ठीक आहे, तर बघा जर आपण या संख्येला जर 3 भागितलं, 6615 3 भागितलं तर उत्तर हे येतं. याला जर 5 भागितलं म्हणजे विषम संख्या वाढवत जर गेलो तर उत्तर येतं 441. याला जर 7 भागितलं तर उत्तर येतं 63 आणि 63ला जर 9 भागितलं तर उत्तर येतं 7. म्हणजेच काय, 7ला जर 9ने गुणलं तर 63, 9ला 7ने गुणलं तर 441, 7ला 5ने गुणलं तर 2205 आणि त्याला 3ने गुणलं तर 6115. म्हणजेच काय, इथं 62 हे रॉंग झालं, तिथं 63 पाहिजे होतं. उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 1. बघा टेस्ट सिरीज आहे आपली. टेस्ट सिरीजच्या माहितीसाठी तुम्ही या क्रमांकाला संपर्क साधू शकता. धन्यवाद.